सर्वांना नमस्कार. मी गजानन धामणे, मुक्त पत्रकार, वाशिम. आज हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे एका अफलातून आदर्शवत अशा व्यक्तीचा परिचय करून मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे. या ठिकाणी माझ्या समोर आहेत गणेश बळीराम काळे, वाशिम तालुक्यातील भट उमरा हे यांचं गाव. आज त्यांच्या शेतामध्ये आम्ही या ठिकाणी उभा आहेत. उदाहरणादाखल लक्षात आणून देण्यासाठी मी उदाहरण देतो. बिहारच्या एका मांझी नावाच्या व्यक्तीचं, ज्यानं की आपली पत्नी योग्य वेळेत दवाखान्यात पोहोचू न शकल्यामुळं त्याचं जे कारण होतं ते की जो गावाच्या आणि शहराच्या मधामध्ये जो काही पहाड होता, तर तो पहाड खोदून त्यानं ते जे 80 किलोमीटरचं अंतर जे 13 किलोमीटर केलं होतं आणि पूर्ण जगभरामध्ये त्या व्यक्तीचं नाव घेतलं जाते. या ठिकाणी मी जे गणेश भाऊंचा या ठिकाणी जे सांगतोय, तर यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणायला काही हरकत नाही. तर आपल्या शेतामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी किंबहुना शेतीच्या सिंचनासाठी विहिरीची कुठलीही सोय नाही. त्यांची शेती पूर्णपणे कोरडवाहू आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता बागायती शेती करायची आहे, विहीर खोदायची आहे, तर विहीर खोदण्यासाठी पैसा नाही. अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 17 ते 18 वर्षाचे त्यावेळेस असतील, ते म्हणजे 2003ची घटना, आणि त्यांच्या बहीण त्या 12-13 वर्षाच्या असतील. तर त्यावेळेस त्यांनी निश्चय केला की आपण आता आपल्या हातानंच शेतामध्ये विहीर खोदायची आहे. मी ज्या या ठिकाणी उभा आहे, विहिरीमध्ये आज इथं पूर्णपणे भरलेली आहे. तर ही विहीर त्यांनी बहीण भावाने मिळून पूर्णपणे हाताने खोदलेली आहे. आपल्याला या गोष्टीवर नक्कीच विश्वास बसणार नाही, परंतु ही गोष्ट अत्यंत खरी आहे आणि याच माध्यमातून आपण त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क साधतोय. जवळपास 60 फूट खोल असणारी ही विहीर त्यांनी आणि त्यांच्या बहिणीनं त्या काळामध्ये खोदली. आज या विहिरीचं बांधकामसुद्धा झालेलं आहे. या विहिरीवरून ते सिंचनसुद्धा करतात आणि ज्या शेतामध्ये त्यांना एक कोरडवाहू पिकाच्या व्यतिरिक्त काही घेता येत नव्हतं, अशा ठिकाणी ते आता बागायती शेतीसुद्धा करतात. तर गणेश भाऊ नमस्कार. आपण ही विहीर स्वतः तुम्ही आणि तुमच्या बहिणीनं त्यावेळेस खोदली आणि ही सगळी आम्हाला स्टोरी माहीत पडली, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. नेमकी याची प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? हे नेमकं का करावं असं वाटलं? आम्हाला जी प्रेरणा म्हणजे अशी भेटली की आमच्या इकडे जे शेतात आलं तर जवळपास कुठंच पाणी प्यायला भेटत नव्हतं. गावातूनच पाणी आणावं लागे मडक्यातनी. तर आमच्या बहिणीने थोडंसं हट्ट धरला की बा आपल्या वावरात विहीर खांदायची. हो. तर मग ते हट्ट धरल्यानंतर मला बी याचं काही तेवढं हे नव्हतं की याला पैसा लागते का काही, म्हणून असं काही ते ध्यानामनी काहीच नव्हतं. तर मग आम्ही घरी आई वडिलाकडे विषय केला की बाबा आम्हाला विहीर खांदायची. तर मग आई वडील म्हणत त्याची खायची सोय नव्हती, काम करायला लागायचं, लोकांची कामावर राहत बाबा नेहमीच 6 महिने. तर त्याच्यानंतर मग आम्हाला त्याचं काहीच हे नव्हतं, म्हणजे समज नव्हती की बाबा आपल्याकडून विहीर खाणं होईल का नाही. पण आम्ही स्वतः मग जसा बहिणीने हट्ट धरला, असाच मी 4-5 पोरं घेऊन 2 नारळ घेऊन आलो. तिचा एक नारळ ठेवलं, त्या नारळावर बसलो मी. दुसऱ्या मुलाले ते नारळ घेऊन फिरायला सांगितलं. तर ती इथे नारळ भरपूर फिरलं. मग आम्ही इथे काडी रोळली आणि दुसऱ्या दिवशी पायटी दिवस निघायच्या आधी ती सुरुवात केली. तर पहिल्याच दिवशी आम्ही 3 फूट विहीर खाणली, अशी चौरस म्हणून 3 फूट खाणली. त्याच्या बाद मग रोजची 3-3 फूट विहीर खांदत गेले. आम्ही हनुमान आपलं नव्या सालाला सुरुवात झाली, अचानक झाली. हनुमान जयंतीला शेवट झाला. तर हनुमान जयंतीला पाणी लागलं होतं भरपूर. किती फुटावर लागलं पाणी? तर ते 23 हातावर लागलं होतं. 23 हात. हो. ते कसं फुटाचा काही ते आम्हाला ते हे नव्हता. आणि मग हे तुम्ही सगळं हे खोदत असताना ते कशानं खोदत होते?
टिकासन फावडं टिकासन फावडं. टिकास फावडं बस. बरं, तर मग काही मोठा खडक वगैरे लागला नाही त्याला काही? खडक वगैरे पाणी लागल्याच्या बाद लागलं. अच्छा. तर ते मग आम्ही घनशेनी वगैरे घनशेनीनं फोडून. आणि मग हे जो मटेरियल आहे, जसे जसे खाली जात असाल तुम्ही खोदत, ते मटेरियल काढणं कठीण जात असेल, त्याच्यासाठी काय नेमकी युक्ती वापरली? पाणी लागलं तरीपासून मग बाबांनी भरपूर आपल्याला मदत केली ना. मग त्यांनी आपलं बांधकाम करण्यासाठी पैसे दिले याजन काढून. अच्छा अच्छा अच्छा. लोकांचे 20,000 रुपये. तुम्ही खोदत असताना हे आम्ही ऐकलंय की तुम्ही स्वतःच हातानं एक क्रेन सुद्धा बनवली आणि त्या माध्यमातून तुम्ही लाकडी क्रेन बनवलं होतं. ते स्वतः तुम्ही हातानंच बनवलं? हो, स्वतः. एक पार्टी सुरुवात केली, संध्याकाळ ते क्रेन बी बनवलं. त्याच्या माध्यमातून तुम्ही ते बाबा एवढं टोपलं उडत होते मग. अच्छा अच्छा. हो, मोठं. आणि किती फूट आहे खोल विहीर ही पूर्ण एकूण? ही जवळपास 60 फूट आहे. 60 फूट आहे. हो. अच्छा. तर त्याच्यानंतर तुम्ही ते खोदल्यानंतर याचं बांधकाम सुद्धा केलेलं दिसतंय, तर हे बांधकाम कधी केलं? हे बांधकामसाठी आम्ही मिस्त्री पाहिले पहिले. अच्छा. हा. मिस्त्री कोणी इथे बांधकाम करायचं काही ते कोणी नाहीच म्हणत आहे. कारण की जमतच नाही, कमी घरा असल्यामुळे. कमी असल्याच्यानं एवढं ते बांधकाम करणं शक्यच नाही असं म्हणायचे. तर मग हे बांधकाम बी मी स्वतःच केलं, पत्र लावून. अच्छा. स्वतःच केलं? घरावरलं एक पत्र आणलं, त्याचं आपण सेंटरिंग बनवली आणि ते स्वतः मग असं पायाच्या आडी मारून त्या धांदिले, त्या धांदीला उभं राहून हे सेंटरिंग एकट्यानंच ही पूर्ण ठोकली. वरून बाबा आणि बहीण हे दोघं माल द्यायचे. मी बाटलीने ज्यातनी उघडून समजा आपण हे बांधकाम केलं. बरोबर. तर हे 15 दिवसातच केलं. हे पण 15 दिवसातच बांधकाम झालं. 15 दिवसात पाणी लावलं, 15 दिवसात बांधकाम झालं. आणि अशा पद्धतीनं तुमचं हे जे काही पाण्याचा जो काही आहे, पाणी म्हणजे शेतातनी पाणी पिण्याचा विषय असेल किंवा सिंचनाचा विषय तुम्ही मार्गी लागला. तर या माध्यमातून मला एक आमच्या प्रेक्षकांना एक सांगायचं आहे मित्रांनो, एक आपल्यामध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे, लात मारील तिथं पाणी काढील. तर एखादं ध्येय जर निश्चित केलं माणसानं, तर ते पूर्णत्वास जर न्यायचं असेल तर तो ध्येयवेडा माणूस करू शकतो. आणि गणेश भाऊच्या माध्यमातून लात मारील तिथं पाणी काढील हे वाक्य कुठेतरी आपण प्रत्यक्षात उतरवलं, याची प्रचिती मला आपल्या या माध्यमातून येतोय. आजकाल अनेक युवक आहेत, अनेक शिकलेले आहेत, परंतु त्यांना काम करण्याचा कंटाळा येतो, शेतीमध्ये जाण्याचा कंटाळा येतो. परंतु जर ध्येय माणसानं ठेवलं असेल तर तो काही पण करू शकतो. आणि तेच त्याचंच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे गणेश भाऊ काळे आपल्या समोर आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक प्रेरणा द्यायची आहे की असे होतकरू तरुण जे की परिस्थितीनुरूप का होईना, परंतु मनापासून न खचता आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि त्यानुसार ते प्रयत्न करत राहणं. प्रयत्न केल्यानंतर निश्चितच त्याचं यश मिळत असते. हे आपल्याला अनेक महापुरुषांच्या, अनेक लोकांच्या कार्यातून आपल्याला दिसून येते. आणि म्हणून एक शेतकऱ्यांसाठी एक आदर्श असं एक प्रेरणा असलेले व्यक्ती म्हणून मी गणेश भाऊ आपल्याकडे पाहतो. आपण हे जे काम केलं, खऱ्या अर्थानं या संपूर्ण देशातील लोकांना एक प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. मला वाटते की एक चांगल्या पद्धतीने एक शेतकरी म्हणून तुम्ही आता जीवन जगताय. तुमच्यामध्ये इतरसुद्धा काही कला आहेत. मी ज्यावेळेस तुमच्या घरी आलो त्यावेळेस काहीतरी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू दुरुस्ती, वास्तविक तुमचं शिक्षण अवघे 6वीपर्यंत शिक्षण मित्रांनो, परंतु अशाही परिस्थितीमध्ये ते इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू दुरुस्त करण्याचं काम करतात. कुठल्या एखाद्या जे औषधाची जी रासायनिक औषधाची बॉटल असते त्याच्यापासून फॅन बनवणं, अशा काही गोष्टी आम्ही त्यांच्याकडून पाहिलेल्या आहेत. सोबतच ते काही वेल्डिंगचे कामंसुद्धा करतात. म्हणजे जे प्रशिक्षित लोकंसुद्धा करणार नाहीत इतकं ते काम करतात. मित्रांनो, कुठं काही शिकून किंवा मोठी डिग्री घेऊनच सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही. तर माणसामध्ये जर आत्मविश्वास असेल तर तो काहीही करू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गणेश भाऊ आहेत. आज ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. भाजीपाल्याचा सुद्धा व्यवसाय केला त्यांनी. एखादा एक छोटा ॲटो घेऊन त्याला त्याची एक ट्रॉली बनवून त्याला एकदा चांगल्या पद्धतीनं बनवलं आणि त्याचा वापर त्यांनी ते बागायती शेतीसाठी केला. अशा प्रकारे अनेक कलागुण असलेले हे गणेश भाऊंना खऱ्या अर्थानं मी तर सॅल्यूट करतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. मी गजानन धामणे, मुक्त पत्रकार, वाशिम.